मित्रांनो, केंद्र व राज्य सरकारद्वारे जी घरकुल योजना राबवल्या जात आहे त्याकरिता शासनाकडून तुमच्या तालुका व ग्रामपंचायतीला किती घरकुलचा टार्गेट देण्यात आलेला आहे, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किती लाभार्थी पात्र ठरणार आहेत व या घरकुल योजनेचा लाभ किती लोकांना मिळणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहित करून घेणार आहोत। जर तुम्ही पण घरकुल योजनेसाठी अर्ज केले असाल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओज व अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। सर्वात अगोदर क्रोम किंवा कोणत्याही एका ब्राउझरवर जाऊन PMAYG असे सर्च करा। सर्च झाल्यानंतर खाली तुम्हाला पहिलाच वेबसाईट दिसेल, त्यावर क्लिक करा। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, तुम्ही तेथून सुद्धा याला ओपन करू शकता। वेबसाईट उघडल्यानंतर वर उजव्या बाजूस येथे तुम्हाला 3 लाईनी दिसतील, त्यावर क्लिक करा। क्लिक केल्यावर काही ऑप्शन्स तुम्हाला दिसतील, तर यापैकी दुसरे नंबरचे ऑप्शन आवाज सॉफ्ट यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। आता पुन्हा तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील, तर येथे रिपोर्ट यावर क्लिक करा। आता येथे एक नवीन पेज ओपन झालेला आहे। या ठिकाणी भरपूरसे असे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण कोणत्या तालुक्याला किती घरकुलचा टार्गेट देण्यात आलेला आहे ते माहित करून घेणार आहोत। तर यासाठी तुम्हाला जे बी सेक्शन आहे, फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट, यामध्ये पहिल्या नंबरचे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा। आता सर्च करण्यासाठी सर्वात अगोदर येथे चालू वर्ष निवडा। येथे ज्या घरकुल योजनेबद्दलची माहिती पाहिजे असेल ते येथून निवडून घ्या। येथे आपले राज्य निवडून घ्या, येथून तुमचे जिल्हा निवडून घ्या। आता खाली तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, ज्यामध्ये गणिताचे प्रश्न असेल, तर ते सोडवून त्याचे उत्तर या ठिकाणी टाका व खाली सबमिट बटनावर क्लिक करा। आता खाली आल्यावर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार तालुक्यांची येथे यादी दिसेल, ज्यामध्ये शासनाकडून तुमच्या जिल्ह्यासाठी एकूण किती घरकुलचा टार्गेट देण्यात आलेला आहे ते येथे तुम्हाला पाहायला मिळेल। येथे तुमच्या जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या तालुक्यांचे नावे तुम्हाला दिसतील व त्यांच्या पुढे कोणत्या तालुक्याला किती घरकुलचे टार्गेट देण्यात आले आहे ही सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। आता ही जर यादी तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर वरच्या बाजूस या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसतील, तर यापैकी कोणत्याही एका ऑप्शनवर क्लिक करून याची PDF तुम्ही डाउनलोड करू शकता। आता तुमच्या ग्रामपंचायतीला किती घरकुलचा टार्गेट देण्यात आलेला आहे हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला मागे यायचे आहे। येथे ए सेक्शन फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट्स यामध्ये 3 नंबरचे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। आता पुन्हा पूर्वीप्रमाणेच येथे चालू वर्ष सिलेक्ट करा, येथे घरकुल योजना सिलेक्ट करा, नंतर यावर क्लिक करून आपले राज्य निवडून घ्या, येथून तुमचे जिल्हा सिलेक्ट करा, नंतर येथे तुमचे तालुका सिलेक्ट करा। आता खाली कॅप्चामध्ये जे प्रश्न विचारले असेल त्याचे उत्तर या ठिकाणी टाका व खाली सबमिट बटनावर क्लिक करा। माहिती सर्च झाल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचे आहे। खाली आल्यावर तुम्हाला ग्रामपंचायतची यादी दिसेल, ज्यामध्ये तुमच्या तालुका अंतर्गत जे ग्रामपंचायत येत असतील त्या सर्वांची नावे व त्यापुढे घरकुलांची माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। येथे जर तुम्ही पाहिले तर तुमच्या तालुक्यासाठी टोटल किती घरकुलचे टार्गेट देण्यात आले आहे व त्यापैकी कोणत्या ग्रामपंचायतीला किती घरकुलचे टार्गेट देण्यात आले आहे ते तुम्ही येथे पाहू शकता। या ठिकाणी जर तुम्ही पाहिले तर घरकुल योजनेसाठी आतापर्यंत किती लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत ते तुम्हाला पाहायला मिळेल व त्यापैकी किती लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत याची सुद्धा माहिती तुम्ही येथे पाहू शकता। सोबतच अकाउंट व्हेरीफाय किती झालेले आहेत त्याची सुद्धा माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर घरकुलच्या टार्गेट विषयीची संपूर्ण माहिती तुम्ही या लिस्टमध्ये पाहू शकता। आता ही यादी जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला वर यायचे आहे। या ठिकाणी तुम्हाला एक्सेल व PDF असे 2 ऑप्शन्स दिसतील, तर यापैकी कोणत्याही एका ऑप्शनवर क्लिक करून ही यादी तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचे तालुका व ग्रामपंचायतसाठी जे घरकुलचे टार्गेट देण्यात आलेले आहे त्याबद्दलची माहिती पाहू शकता। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।